नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 22,35,000 विद्यार्थी ज्या परीक्षेला बसतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न एका क्षणामध्ये प्रश्नचिन्हामध्ये बदलतं. जी परीक्षा देशातलीच नाही तर जगभरातली मोठी परीक्षा मानली जाते, जी परीक्षा देशातल्या सगळ्या शहरांसह जगभरातल्या 14 शहरांमध्ये घेतली जाते, त्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. एकदा नाही, दरवर्षी. ती परीक्षा आहे भारतामधून डॉक्टर होण्याची इच्छा बाळगणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची पहिली पायरी, नीटची परीक्षा. या वर्षी या नीटची परीक्षा 3 मेला झाली आणि आज सगळ्या विद्यार्थ्यांना कळले की त्यांनी 2-3 वर्ष राबून जो अभ्यास केला होता त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये, कारण त्यांना परीक्षा परत द्यावी लागणार आहे. कारण तेच जे दर 1-2 महिन्यांनी आपण वेगवेगळ्या परीक्षांच्या बाबतीत ऐकतोय, पेपर फुटीचं. 3 मेला हा पेपर झाल्यानंतर साधारण 7 मेला ही परीक्षा कंडक्ट करणाऱ्या NTA ला कळलं की कदाचित पेपर फुटला असावा. मग अंतर्गत चौकशी झाली, मग CBI कडे प्रकरण दिलं गेलं आणि मग कळलं की या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आधीच मिळाले होते. हे कसं याचा तपास जेव्हा सुरू केला त्यावेळेस धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आणि तिथून सगळ्या देशभरामध्ये. नाशिक मधल्या एका व्यक्तीने हा पेपर फोडल्याची पहिली माहिती मिळाली, तिथून तपास सुरू झाला, तिथून तो गुरुग्राम पर्यंत पोहोचला, तिथून तो जयपूर पर्यंत पोहोचला, तिथून तो राजस्थान मधल्या सीकर पर्यंत पोहोचला आणि सीकर मधून मात्र हे जाळं देशभरात पोहोचलं होतं. जवळपास 30,000पासून ते 20-20 लाखांपर्यंत हे पेपर विकले गेले होते. आता यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. म्हणजे ज्यांनी हे पैसे देऊन ही परीक्षा दिली होती, जे आपल्या मनात मांडत होते की आपल्याला चांगले मार्क मिळणार आहेत, त्यांना तर शिक्षा मिळालेलीच आहे, पण ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचं फळ भोगावं लागणार. बरं, हे पहिल्यांदा होते का? नाही. 2024 ला सुद्धा या परीक्षेमध्ये असाच घोळ झाला होता, पण त्यावेळेस थोडीशी मलमपट्टी करून होत्या त्या रिझल्टवर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या. विद्यार्थ्यांचा संताप तेव्हाही झाला होता, पण यातनं आपल्या व्यवस्थेनं धडा काय घेतला? काहीच नाही. पुन्हा 2026 ला तीच परिस्थिती आणि तोच मनस्ताप विद्यार्थ्यांच्या माथी मारला जातोय. चूक नेमकी होतीये कुठे? फक्त काही लालची माणसं जी काही पैशांसाठी, काही लाखांसाठी हे पेपर फोडतात, ही चूक फक्त त्यांची आहे की त्यांना न रोखू शकणाऱ्या व्यवस्थेची? हा सवाल आज विचारावा लागेल, कारण प्रत्येक घरातलं मूल आज डोक्याला हात लावून बसले. या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत, पण या पेपर फुटी मागचं नेमकं गणित काय झालं, काय काय घडलं ही पेपर फुटी होताना, या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आधी बघूया. वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसलाय, कारण नीटची परीक्षा आता पुन्हा घेतली जाणार आहे. नीटच्या पेपरमधले 100 ते 125 प्रश्न फुटल्याचा संशय NTA आणि केंद्रीय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण परीक्षाच पुन्हा घेण्यात येणार आहे. टेलिग्राम या ॲपवर महिनाभरापासून अपेक्षित प्रश्नांचा एक संच फिरत होता. त्यातील 100 ते 125 प्रश्न नीटच्या परीक्षेत जसेच्या तसे आले, असं राजस्थान पोलिसांच्या तपासात समोर आले. या प्रकरणाचं नाशिक कनेक्शनही समोर आले. नाशिक क्राईम ब्रांचने एकाला अटक केली आहे. नासिक पुलिस क्राइम ब्रांच ने एक व्यक्ति को हिरासत में लिया है. राजस्थान पुलिस पथक यहाँ पे आने वाला है इस एक्यूज को हिरासत में लेने के लिए. अकॉर्डिंगली एक्यूज को के हिरासत में लिया जाएगा. यावरून विरोधकांनी मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरले. गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात ना. MPSC असो, नीट असो, कुठची स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं. कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झालेला नाही. मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, एवढं आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्ता इतकं पुढे जग चाललेलं आहे आणि आपला पेपर फुटतो कसा? म्हणजे मला, आणि लगेच मग CBI वगैरे त्यांनी घातलं. CBIची वेळच का यावी? न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, नवीन यंत्रणा आली. अहो, आधार कार्ड आमच्या मनमोहन सिंग साहेबांनी आलं, किती इफेक्टिव्हली चाललं. मग आधार कार्ड देशात होऊ शकतो आणि एक नीटची परीक्षा घेऊ शकत नाही, म्हणजे दुर्दैव आहे आणि पूर्णपणे त्या यंत्रणेचा अपयश. NTAच्या गोंधळामुळे 22,49,000 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. गरीब विद्यार्थ्यांना तर यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे, कारण जवळच्या शहरात जाऊन पेपर पुन्हा द्यावा लागणार आहे. स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी आणि गोंधळ हे आता देशात नवे राहिलेले नाही.
पण यावर कायमचा तोडगा निघायला हवा. कारण डॉक्टर, इंजिनियर, सरकारी अधिकारी बनण्यासाठी जे पहिलं पाऊल असतं त्या दरम्यानच हे असे गोंधळ होत असतील तर या परीक्षांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते समीर बाकरे. समीरजी नमस्कार. नमस्कार कविताजी. विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी नितीन आंधळे आपल्या सोबत आहेत. नितीनजी नमस्कार. नमस्कार. आणि काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेल आणि नीटचे अभ्यासक हरीश बुटले हे आपल्यासोबत असतील. पण नितीनजी मला वाटतं तुमच्यापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे हे किती वेळा अजून विद्यार्थ्यांनी हा मनस्ताप सहन करायचा? दरवर्षी लाखो विद्यार्थी वर्ष 2-2 वर्ष तयारी करतात या परीक्षांसाठी, अक्षरशः सगळं पणाला लावतात आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या पायरीवर जर व्यवस्थेची ही अवहेलना सहन करावी लागत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय म्हणून अपेक्षणीय व्यवस्थेकडे बघायचं? नक्कीच. आपण जर संपूर्ण देशभरात पाहिलं तर प्रत्येक कुटुंबामध्ये एक डॉक्टर बनण्याचं स्वप्न असतं. म्हणजे असं एकही कुटुंब नसेल किंवा एकही घर नसेल की जिथे डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहिलं जात नाही. आणि आज तुम्ही 22 लाख कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय. म्हणजे जर अशा प्रकारे 2-2 वर्ष अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देतात आणि याच्यामध्ये घोटाळे वर्षानुवर्ष होतात आणि त्याच्यावर काहीच कारवाई होत नसेल तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांनी नक्की अभ्यास कशासाठी करायचा असा प्रश्न निर्माण होतो. याआधी देखील ज्यावेळेस अशा पेपरफुटीच्या घटना घडल्यात त्यामध्ये नेमकी कारवाई काय झाली आजपर्यंत समोर आलेलं नाहीये. आणि हे फक्त नीट घोटाळ्याचंच नाहीये तर आता मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये SRPF पोलीस भरतीमध्ये देखील घोटाळा झाला. त्याच्या चौकशीचं पुढे काय झालं काही माहिती आहे का? आपण फक्त घोटाळा झाला, पेपर फुटला की 4 दिवस बोलतो आणि 4 दिवसानंतर विसरून जातो. परंतु असे घोटाळे महाराष्ट्राची तरुण पिढी, तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करतात. मला कुठेतरी वाटतं की सरकार असेल, प्रशासन असेल यांनी कुठेतरी असं कडक धोरण राबवण्याची गरज आहे की पुन्हा कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे पेपर फोडण्याची. कारण की आपण काय करतो, पेपर फुटल्यावर फक्त त्याच्यावर तात्पुरता इलाज करतो, परंतु जो आजार आहे तो आजार कायमचा कसा नष्ट होईल हे पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण इथे तुम्हाला दोष कुणाचा दिसतोय? परीक्षा आयोजित करणाऱ्या संघटनांचा दिसतोय की व्यवस्थेचा? कुणाचा दोष दिसतोय तुम्हाला? नाही, नक्कीच पेपर आयोजित करणाऱ्या संघटनेचाच. कारण की त्यांची स्वतःची NTA ची जबाबदारी आहे ना की याआधी देखील अशा घटना घडत असताना देखील त्यांनी सुधारणा स्वतःमध्ये केली नाही. आणि विशेष म्हणजे ह्या पेपर फोडणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यात किंवा त्यांच्यावर दहशत बसवण्यात ही लोक कमी पडत आहे. प्रशासन, सरकार असेल किंवा NTA असेल म्हणून त्यांची हिंमत होतीये. अहो बुलडोजर चालवा ह्या लोकांवर. अहो कित्येक विद्यार्थी ज्यांनी 2-2 वर्ष अभ्यास केला ना त्यांच्यावर आत्महत्याची वेळ येणार आहे, त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये सोडवा, यांचे एन्काउंटर करा. म्हणजे कुणाची हिंमत होणार नाही की तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची. नितीनजी तुमच्या भावना समजू शकतो कारण अनेक विद्यार्थी आहेत जे स्वप्न घेऊन या परीक्षेला, म्हणजे कितीतरी पालक असतील ते आयुष्याची जमापुंजी लावतात विद्यार्थ्यांचं हे शिक्षण पूर्ण होण्यासाठी, त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी. विद्यार्थी आपला घाम गाळतात, अभ्यास करतात आणि परीक्षा दिल्यानंतर तुम्ही 8 दिवसांनी 10 दिवसांनी सांगणार पेपर फुटला आता तुम्ही परत परीक्षा द्या. ती परीक्षा देणाऱ्यालाच फक्त कळू शकतं की त्याचा त्रास काय असतो ते. एकदा परीक्षा दिल्यानंतर पुन्हा परीक्षा देताना तीच त्यांची मानसिकता असेल का? आणि जर ती मानसिकता नसेल तर त्याचा काय परिणाम होईल याचा विचार होतोय का? नाही विचार होतोय. 22 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि विचार केला जात नाहीये. अमोल मातेले जी राजकीय नेते सुद्धा फक्त प्रतिक्रिया देतात, याच्यामध्ये विरोधक पण प्रतिक्रिया देण्याची, आंदोलन करण्याची भूमिका बजावतात, पण तरी हे प्रकार थांबत नाहीत. विरोधक म्हणून तुम्हीही कमी पडता याच्यामध्ये? नाही, आता आपण जर पाहिलं असेल ही नीटची परीक्षा रद्द करणं म्हणजे 3 तारखेला पेपर झाल्यानंतर 9 दिवसानंतर त्यांना कळलं की पेपर फुटलेला आहे. ह्या 9 दिवसामध्ये ते काय करत होते? यंत्रणा NTA यंत्रणा 2015 पासून या देशामध्ये नीट सारखी अनेक UGCच्या परीक्षा कंडक्ट करते. यांची जबाबदारी आहे. शासकीय यंत्रणा केंद्रातलं असेल, राज्याचं असेल, त्या ठिकाणी वॉच ठेवून विद्यार्थ्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. एखाद्या सेंटरवरती एखाद्या विद्यार्थ्याला 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं उशीर झाला तरी त्या ठिकाणी घेतलं जाते की ही काठिण्य पातळीची परीक्षा समजली जाते. अशा परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी जवळजवळ 24 ते 26 महिने अभ्यास करतात. म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी जवळ 75% आहेत आणि विशेष म्हणजे हे विद्यार्थी ग्रामीण भागातले असतात. त्यावेळेला हे विद्यार्थी शहरामध्ये येऊन मोठे मोठे कोचिंग क्लासेस लावतात. या कोचिंग क्लासेसमध्ये लाखो रुपयाची फी भरतात. त्यांचा राहण्याचा खर्च, प्रवासाचा खर्च, या सगळ्या गोष्टी होत असताना इतक्या दिवस मानसिक तणावाखाली विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करतात किंवा अभ्यास करतात. त्याचबरोबर त्याचे कुटुंबातले देखील इतर व्यक्ती देखील त्यामध्ये सहभागी असते. 3 तारखेला परीक्षा झाल्यानंतर
या सरकारचं इतकं मोठं फेल्युअर आहे आणि आता ते सांगतात परीक्षा रद्द आणि पुन्हा परीक्षा लादणार. अरे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पेपर फुटलाय त्या विद्यार्थ्यांना शोधलं गेलं पाहिजे, कुणी पेपर फोडला त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे. नुसती सीबीआय अपॉइंट केलं म्हणजे कारवाई होत नाही. सीबीआय म्हणजे काही ठराविक लोकांना ते अटक करतील, कारवाई करतील, हातोमातो दाखवतील, परत हे वादळ शांत होईल आणि परत माझ्या मागल्या असंच होईल. कारण मागच्या 2016 पासून आतापर्यंत आपण जर पाहिलं 10 वर्षामध्ये अनेक पेपर फुटीचे प्रकरण झालेले, परंतु पुढच्याला ठेच मागचा शहाणा झालेला नाहीये. हे सरकार इतकं नादान आहे, ठीक आहे. यांना कोणत्याही कारभार यांचा चालू आहे. बरं. म्हणजे मला कळत नाही की विद्यार्थ्यांना किती आपण मानसिक त्रासामध्ये निश्चित आहे, हा त्यांना फक्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी नाही, त्यांच्या वेठीस धरायचं. पालकांसाठी, कुटुंबांसाठी, सगळ्यांसाठी हा प्रचंड मोठा मानसिक त्रास आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात, अनेक विद्यार्थी सर्वसामान्य घरांमधनं येतात. याची सेंटर्स ही काही 10वी 12वीच्या परीक्षांसारखी सेंटर्स नाही, यांची तालुक्याला, जिल्ह्याला, गावागावांमध्ये सेंटर्स असतील. एकेका ठिकाणी बरोबर आहे. एकच सेंटर असतं. तिथे पोहोचेपर्यंत त्या काहींना तर राज्याच्या बाहेर जावं लागतं. त्या विद्यार्थ्यांना किती खर्च होतो याचा तरी आपण विचार केला पाहिजे. फक्त परीक्षा फी घेतली जाणार नाही एवढं सांगून सुटणारा हा प्रश्न नाहीये. गोरगरीब गावाखेड्यात राहणाऱ्या मुलांसाठी हा खिशातला सुद्धा बसणारा भुर्दंड आहे. मानसिक त्रास आहे, आर्थिक त्रास आहे, कौटुंबिक त्रास आहे हा. समीर बाकरेजी, आता प्रश्न असा आहे की जेव्हा या परीक्षा राज्य घेत होतं, म्हणजे डॉक्टर बनण्यासाठी ज्या सगळ्या परीक्षा होत्या ते वेगवेगळे राज्य घेत होतं. काही ठिकाणी त्या केंद्रीय स्तरावर होतं, त्या पण बहुतांशी राज्य घेत होतं. तिथे हे घोळ व्हायला लागले म्हणून एक देश एक परीक्षा अशा न्यायाने आपण हे एनटीएचं प्रकरण आणलं. आणि ते एनटीएचं प्रकरण 2018 पासून आता 2026 पर्यंत काय दिसतंय, दरवेळेस काही ना काहीतरी, एकतर त्या नीटच्या परीक्षेमध्ये घोळ होतोय, नाहीतर त्या जेईईच्या परीक्षेमध्ये घोळ होतोय, कधी रिझल्ट लागल्यामध्ये घोळ होतोय, कधी काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकीच मार्क मिळून जातात. म्हणजे काय आहे मग हे, जर एनटीए आपल्याला परीक्षेसाठी योग्य वातावरण आणि आपल्या परीक्षाच योग्य घेत नसेल तर उपयोग काय आहे या व्यवस्थेचा? बघा कविताजी, मी पण एक प्रोफेशनल 2 एक्झाम देऊन, देशभरातल्या 2 प्रोफेशनल एक्झाम देऊनच पास झालाय. तर मी आज जे विद्यार्थी आहे त्यांची मानसिक परिस्थिती किंवा त्यांच्या पालकांची मानसिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, त्यांनी गेलेले कष्ट, आणि हे खरंच वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. आणि त्याच्यासाठी मी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. कारण कसं आहे, 22 लाख विद्यार्थ्यांनी 1 वर्ष मेहनत केल्यावर त्यांना हे जर समजलं की बा हा पेपर फुटलेला आहे तर निश्चितच म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी पण हे धोकादायक आहे. असं आहे की आज मला सांगा, आधी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की पहिले राज्य सरकार घ्यायचं, त्याच्यात वेगवेगळे गोंधळ लक्षात आले आणि त्याच्यानंतर एनटीए फॉर्म झाली. आता ही एनटीए जी आहे ती 15 परीक्षा देशभरात घेते ज्या राष्ट्रीय स्तराच्या आहे. आणि आज तुम्ही जर एनटीएचं गव्हर्निंग काउन्सिल पाहिलं तर त्याच्यात एक पूर्व युपीएससीचे अध्यक्ष आहे, 3 IITचे डायरेक्टर्स आहे, 2 IIMsचे डायरेक्टर्स आहे. म्हणजे काही तिथे काही असं सरकारी काही यंत्रणासारखं नाही आहे. तिथे प्रोफेशनल्स आणि जे मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनचे लोक आहेत त्यांना घेतलेलं आहे. या गोष्टीचं कुणीही समर्थन करू नाही शकत की हे जे काही परीक्षा रद्द करण्यात आली आहे आणि त्याच्या मागे जे झालेलं आहे ते कोणीच समर्थन नाही करू शकत. पण कसं आहे, आज जर 7 तारखेला एनटीए कडे माहिती आली की हा पेपर जो होता त्याच्यातल्या काही प्रश्नांची एक PDF, काहीतरी एक गेस्ट पेपर नावाने एक व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत होती आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ही की 3 तारखेच्या आधीच लोकांकडे होती. तर एक जे प्रामाणिक विद्यार्थी आहे ज्यांनी अभ्यास करून हे केलेला आहे त्यांच्यासाठी जर असं जर कोणी परीक्षा पत्र घेऊन विकत घेऊन त्याला जर त्यांनी परीक्षा दिली असेल तर म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी हे बिलकुल बरोबर नसतं झालं. त्याच्यामुळे एनटीएने हे परीक्षा रद्द केली आहे. सरकारने सीबीआय इन्क्वायरी ऑर्डर केली. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज म्हणजे 2024 मध्ये याच एनडीए सरकारने म्हणजे पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स ऍक्ट 2024 आणला. त्याच्यात 3 वर्ष ते 10 वर्षाची शिक्षा आणि जवळपास 1 करोड पर्यंतचा दंड या लोकांसाठी केलेला आहे. आणि मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो, याच्या मागे जे कोणी असतील ते एनटीएच्या आतले असतील, एनटीएच्या बाहेर असतील, कोणी प्रायव्हेट कोचिंग क्लासेस असतील, कोणी पण असेल, याची सखोल सीबीआय चौकशी करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. कारण फक्त म्हणजे एक परीक्षा नाही आहे, पूर्ण विद्यार्थ्यांचं भविष्य आहे. देशात 22 लाख लोकांनी परीक्षा दिली आहे आणि याच्याकरता त्यांना म्हणजे जितका जास्ती दंड होईल किंवा शिक्षा होईल ती नाही. पण ते असं आहे की काय, असं आहे की हे काही फक्त 4-2 जणांचं काम नसतं ना. देशभरामध्ये चालणारी ही रॅकेट्स आहेत. या रॅकेट्सना कोचिंग सेंटरचा असणारा पाठिंबा आणि कोचिंग सेंटरचा त्याच्यामध्ये असणारा सहभाग हे काय आता कुणापासून लपून राहिलेलं नाहीये. इच्छाशक्ती एवढ्यापुरती मर्यादित नको की कुणातरी नाशिक मधल्या एका व्यक्तीनं फोडलं आणि मग सीकर पर्यंत ते पोहोचले आणि त्याच्यातनं 40-45 जणांना आम्ही ताब्यात घेतलं आणि मग 4-8 जणांवर FIR दाखल केली. एवढंच जर करून आपण थांबणार असू तर
2027ला याच्यापेक्षा वेगळं चित्र दिसणार नाहीये. प्रश्न हे आहे की रॅकेट सगळी बाहेर काढण्याची इच्छाशक्ती आहे का आणि ते सरकार दाखवतंय का? तर ती इच्छाशक्ती आता आपल्याला दिसत नाहीये. हरीश बुटलेजी योग्य सांगतेय ना मी? बरोबर आहे तुमचं, परंतु कसं आहे की अशा ज्या काही परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या असते, अशा परीक्षांच्या मध्ये हे काही अशी जी वाईट प्रवृत्तीची लोक असतात त्यांना त्याच्यातूनच पैसे मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं संधी शोधत असतात. आणि या परीक्षा एकत्रितपणे अशा घेण्यासाठी जे काही एकंदरीत सगळ्या स्टेटच्या वेगवेगळ्या परीक्षांच्या ऐवजी एकच परीक्षा असावी असा चांगला जो काही विचार होता तर तोच विचार आता चुकला की काय असं वाटू लागलेलं आहे. कारण आपल्या 17 पर्यंत 2017ला आपल्याकडे नीट सुरू झाली. 2017च्या आधी आपली महाराष्ट्राची MHT CET होती, एकत्रित परीक्षा होती. त्या परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे गोंधळ, कोणत्याही प्रकारच्या त्रुटी किंवा कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार कधीही झालेले नव्हते. मात्र जेव्हापासून नीट चालू झालेली आहे तेव्हापासून आजतागायत आपण बघतो आहोत काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स हे सारखे चाललेले आहेत. आता प्रश्न असा आहे की काहींना असं वाटेल की आपण जेई आणि जेई मेन्स आणि ऍडव्हान्स या ऑनलाईन करून घेतलेले आहे, तशाच पद्धतीने नीट देखील ऑनलाईन करून आपण, परंतु तुम्हाला सांगतो ऑनलाईन परीक्षांमध्ये सर्वात जास्त गैरप्रकार होतात आहेत आणि ते प्रकार लोकांच्या समोर येत नाहीयेत. आतल्या आत त्या गोष्टी मॅनेज होतात आहेत. त्याच्यामुळे सर्वप्रथम तर हा विचार केला पाहिजे नॅशनल लेवलच्या एकच परीक्षा ठेवायच्या की नाही ठेवायच्या. राईट. आणि त्या ठेवायच्या असतील तर त्या ऑनलाईन घ्यायच्या. प्रत्येक राज्याला, ऐका, प्रत्येक राज्याला आपला काहीतरी से असला पाहिजे. आणि एकाच परीक्षेमधून विद्यार्थ्यांना एकाच परीक्षेमधून विद्यार्थ्यांना जेव्हा आपण प्रवेश देतो, एक मिनिट, पाणी प्या सर. एकाच परीक्षेमधून जेव्हा आपण त्यांना प्रवेश देतो तर तीच पद्धत मुळात चुकीची आहे. पद्धत अशी असायला पाहिजे 2 किंवा 3 परीक्षांचा ऍव्हरेज काढता आला पाहिजे, तेव्हा कुठे अशा परीक्षांमधून आपल्याला प्रवेश देता आला पाहिजे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तसं तर सीईटीला होतं ना सर, सीईटी आणि 12वीची परीक्षा असं करतच होतो ना आपण. नाही, तुम्हाला काहीतरी चुकीचा अगदी तो भ्रम आहे. बघा, त्या परीक्षा 2 होतात परंतु बेस्ट ऑफ 2 असा स्कोअर घेतला जातो. हा प्रकार अतिशय आणखी चुकीचा प्रकार आहे. बेस्ट ऑफ 2 मधला करायला काय पाहिजे की तुम्हाला वाचवायचं काय आहे, +2चं एज्युकेशन. संपूर्ण देशामध्ये +2चं एज्युकेशन उद्ध्वस्त झालेलं आहे. संपूर्ण यंत्रणा कोचिंगच्या ताब्यामध्ये निघून गेलेली आहे. राईट. आणि जर तुम्हाला +2चं एज्युकेशन वाचवायचं असेल तर तुम्हाला 11वीच्या पातळीवर 1, 12वीच्या पातळीवर 2 आणि मग NTA सारख्या यंत्रणेने घेतलेली 3 अशा 3 परीक्षांचा ऍव्हरेज काढून अशा महत्वाचे प्रवेश केले पाहिजे. अदरवाईज तुम्ही काहीही करा आणि कसंही करा, हे सगळे जे इल एलिमेंट्स आहेत ना हे दरवर्षी काही ना काहीतरी गोंधळ घालतील. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे आणि अभ्यास करणारे विद्यार्थी, वेळेची आपल्याकडे कमतरता आहे त्यामुळे मला तुम्हाला थोडंसं थांबवावं लागतंय. कारण तुम्ही सांगितलेला मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतोय की 11वी 12वी आणि त्याच्यानंतरची ही नीट अशा 3 पातळ्यांवर हे करता आलं तर कदाचित आपण हे कंट्रोल करू शकू. नितीनजी, खरंच पॉसिबल आहे हे? विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे यावर? नाही, नक्कीच काहीतरी आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात शासन स्तरावर असेल, केंद्र स्तरावर असेल किंवा राज्य स्तरावर सर्व राज्यांनी मिळून निर्णय घेणं गरजेचं. महत्वाचा जो मला वाटतं नितीनजी तुम्ही त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की सगळी व्यवस्थाच कोचिंग सेंटर्सच्या ताब्यामध्ये निघून गेलेली आहे. म्हणजे खरं तर ती KG PG पासूनच निघून KG to PG सगळीकडेच निघून गेलेली आहे. सगळीकडे शिकवण्यांचं आणि काय त्याच्याला काय आता
कोचिंग क्लासेस आणि आणखीन काय काय नवीन नवीन नावं आलेली आहेत. म्हणजे आपल्या लहानपणी एवढं पण नव्हतं, शिकवणीला जायचं एवढ्या पुरतच मर्यादित होतं. त्याच्यानंतर आता जग बरंच पुढे निघून गेलंय. पण लिटरली ही सगळी व्यवस्था त्या कोचिंग सेंटर्सच्या ताब्यामध्ये गेलेली आहे. खरंच तुम्हाला ही सरकारी इच्छाशक्ती दिसतेय का की त्यांच्या ताब्यातनं ही व्यवस्था बाहेर काढायची? नाही, 100% तुम्ही जे बोलताय ना की कोचिंग माफियांच्या ताब्यात देशाची शिक्षण व्यवस्था गेली हे 100% आहे. म्हणजे आतापर्यंत तर तुम्ही पहा, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पेपर फोडी प्रकरणामध्ये जे काही सर्व प्रकरण बाहेर आले त्याच्यामध्ये कोचिंग संस्थांचाच समावेश आपल्याला आढळलेला आहे. आता काही दिवसापूर्वी SRPF पोलीस भरतीमध्ये देखील तुम्ही पहा, हो. जे काही प्रश्न 85 प्रश्न जशाचे तशा ह्याच्यामध्ये आले होते परीक्षेमध्ये, एका प्रश्न खाजगी प्रकाशकाच्या प्रश्नसंचा मधले होते. मग हे जे सगळे प्रकार घडतायत ते कुठंतरी हे संघटित गुन्हेगारीचाच प्रकार आहे मला असं वाटतं. आणि शासकीय इच्छाशक्ती नाही, कारण ह्याच्या मागे हजारो कोटीचे जे व्यवहार होत आहेत किंवा हजारो कोटीची जी इकॉनॉमी आहे त्याच्यामधनं मोठा वाटा प्रशासन असेल किंवा राजकीय व्यक्तींना जातो, त्याच्यामुळे ते कारवाई करत नाहीयेत. तर कुठेतरी मला वाटतं की असे हे गोष्टी रोखण्यासाठी देश पातळीवर एक नॅशनल टास्क फोर्स बनवली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांना एक चांगल्या प्रकारे अधिकार देऊन कारवाई केली पाहिजे. बर, अमोल मातेलेजी, प्रश्न असा आहे की कायम विरोधक अशी एखादी गोष्ट झाली की रस्त्यावर उतरतात, आंदोलनं करतात, पण त्यानं स्ट्रक्चरल बदल होणार नाहीयेत ना. हा मुद्दा काही आज 2026 ला पेपर पुढे 2024 ला झालं होतं, 26 ला झालं आणि जसं बुटले सर सांगतात ते 27 ला होणार नाही याची काय खात्री देणार? जर ते आपल्याला खात्री देता येत नसेल तर आपल्याला स्ट्रक्चरल बदल करावे लागतील. पण त्या स्ट्रक्चरल बदलांचं ना सरकारकडनं विचार होतोय ना विरोधकांकडनं मागणी होतीये. काय झालंय की 2014 पासून या देशामध्ये आणि राज्यामध्ये सरकार आलेलं आहे. तर विरोधकांचा इतका आवाज दाबतोय तर विरोधकांचं काही ऐकायचंच नाही. विरोधकांनी चांगले प्रस्ताव दिले तर ते नाकारायचे, डोळ्याआड करायचे, त्यांच्या पत्राला केळाची टोपली दाखवायचं, असा शिरस्ता मागच्या अनेक वर्षापासून चालू आहे. या राज्यामध्ये ह्या देशामध्ये विरोधी पक्षाचं ऐकलं गेलं असतं तर ही वेळ आली नसती. आज जवळजवळ 22 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा ही घोडचूक ह्या सरकारने केलेली आहे. यांना लाज वाटायला पाहिजे की विद्यार्थी किती दिवस अभ्यास मध्ये अडकलेला असतो, इतका ताणतणावामध्ये असतात आणि त्यांचा छळवणूक चालवली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या लोकांना त्या ठिकाणी कारवाई केली गेली पाहिजे. कोचिंग क्लासेस हे मोठं रॅकेट आहे, भ्रष्टाचाराचं मोठं रॅकेट आहे. याच्यामध्ये संबंधित विभागाचे अधिकारी देखील अडकलेले आहेत आणि हे राजकीय वरद असताना सगळे चालत असतात. आपण जर पाहिलं असेल 2 वर्षापूर्वी या कोचिंग क्लासेस वाल्यांच्या खून झाले लातूरमध्ये. या स्पर्धा परीक्षामध्ये आमच्याकडे जास्त विद्यार्थी आहेत, तुमच्याकडे जास्त विद्यार्थी आहेत, यावरून आमचा निकाल जास्त लागला की तुमचा निकाल जास्त लागला, आम्ही लाखो रुपये फी घेतली की तुम्ही लाखो रुपये फी घेतली, अशी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे याचं पूर्णपणे व्यावसायिकरण झालेलं आहे. या ठिकाणी सरकारचा पूर्णपणे याच्यावरती अंकुश पाहिजे. जे जे कोचिंग क्लासेसवाले आहेत, जे जे इन्स्टिट्यूट चालवतात त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे, त्याचं रजिस्ट्रेशन केलं गेलं पाहिजे, त्यांना नियमावली SOP तयार केली गेली पाहिजे. अशा प्रकारे जर सरकारने माणसं दाखवली तर याला आळा बसू शकेल. पण आज तरी मला वाटत नाही या सरकारची माणसं दिसत नाही, कारण अनेक वर्षापासून नाहीये. आतापर्यंत 10 वर्षामध्ये 89 पेपर फुटीचे प्रकार झालेले, 48 पुनर्परीक्षा घेतलेल्या आहेत. याला जबाबदार कोण? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, NET वर बंदी आणली पाहिजे. परंतु हे सरकार काही करणार नाही, फक्त CBIचा फास लावून या ठिकाणी मी कारवाई करतोय. प्रश्न फक्त NTA वर बंदी आणून नाहीये ना. NTA ला पर्याय तर द्यावा लागेल आपल्याला, फक्त त्याच्यावर बंदी आणून उत्तर थोडी मिळणार आहे. हरीश सर बोला. समीरजी येते मी तुमच्याकडे, त्यांचं झालं की मग शेवटच्या कमेंट तुमच्याकडे येते. हरीशजी बोला. येस, काय आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण हा जो प्रॉब्लेम आहे ना याचं मूळ समजून घेत नाही आहोत. ओके, याचं मूळ असं आहे की ही संपूर्ण यंत्रणा कोचिंगच्या ताब्यात गेल्यापासून त्याला सराउंडिंग आणखी काही सबसिडरी युनिट झालेले आहेत, जसं हॉस्टेल झालेले आहेत, राईट, किंवा एकंदरीत अगदी म्हणजे परीक्षा संपल्यानंतर प्रवेशासाठीचे जे काउन्सिलिंग सेंटर झालेले आहेत. या सगळ्या लोकांना असं वाटू लागतं की कोचिंगच्या फिया अवाढव्य आहेत आणि त्या प्रमाणामध्ये आपण सर्व्हिसेस चांगले देऊन सुद्धा आपल्याला त्या प्रमाणामध्ये ते मिळत नाही. आणि मग काय होतं की ती एक प्रकारची स्पर्धा तयार होते कुठेतरी, आणि कोणीतरी मग या सगळ्या प्रक्रियेतनं त्याच्यातनं असे चुकीचे प्रकार करतात आणि ते जे केलेले जे प्रकार आहेत ते मग असे सर्क्युलेट होतात. आणि हे सर्क्युलेशन जे आहे मग कोचिंग क्लासेसवाले त्यांच्या माध्यमातून
आणखी विद्यार्थ्यांना सांगतात. बरोबर. आणि आता तुम्हाला महाराष्ट्रामधल्या काही ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की अगदी असं कोणीतरी कोचिंग क्लासेसवाले विद्यार्थ्यांना स्वतःहून विचारतायत की किती त्याच्यामध्ये प्रश्न आले होते, किंवा ते विद्यार्थी स्वतः सांगतात सर तुम्ही सांगितलं तर सगळं आलं होतं. नाही, आणि हे आता खरंय. पण हे हरीशजी, समजा याच्यामध्ये ऐका. ना मला एक थोडासा प्रश्न तुम्हाला एक छोटासा विचारायचा आहे, कारण वेळ कमी आहे माझ्याकडे. मला एक सांगा हा. की हे जे आपण ऑप्शनलच्या प्रश्नपत्रिका तयार करतोय, म्हणजे आता 200 प्रश्न असतात मला वाटते नीटच्या याच्यासाठी 4-4 मार्कांचे, त्यातले काहीतरी 180 विद्यार्थ्यांना सोडवायचे असतात. तर हे जे 700 ऑप्शनलचा मार्काचे प्रकार आपण असतात. आणलाय त्यानं हे जास्त नुकसान होतंय का? आपण फक्त ऑब्जेक्टिव्ह कडे जातोय, सब्जेक्टिव्ह पूर्णपणे काढून टाकल्यामुळे या प्रश्नपत्रिका फोडणं आणि पेपर फुटी करणं सोपं झालंय का? अहो सब्जेक्टिव्ह तपासणार कोण मग एवढ्या प्रश्नपत्रिका, आणि कोणाच्या माध्यमातून तपासणार? पुन्हा तो सगळा गोंधळच आहे. ऑनलाईनचा तर सर्वात मोठा गोंधळ आहे, लक्षात ठेवा. म्हणजे त्याच्यामुळे एका तुम्हाला प्रश्नातनं परीक्षा आपण सुटका करून घ्यायला गेलो की आपण दुसऱ्यात अडकतोय, दुसऱ्यातनं सुटका करून घ्यायला गेलो की तिसऱ्यात अडकतोय, असं झालंय. आणि म्हणून ऍव्हरेज आउट करणे याच्याशिवाय पर्याय पर्याय नाही. नाहीये. या संपूर्ण एज्युकेशन सिस्टीमला वाचवायचं असेल, 11वी-12वीच्या पूर्ण या प्रक्रियेला वाचवायचं असेल, +2 एज्युकेशन वाचवायचं असेल, तर 11वी-12वीचं महत्व पुन्हा अगदी अधोरेखित करा. हा शाळा, तुमचा कॉलेजेस मुद्दा त्या मला वाटतं पद्धतीने आजच्या झाले पाहिजे. चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण हा स्ट्रक्चरल रिफॉर्म तुम्ही सांगताय. जर ते करायचं असेल तर हे करावं लागेल. हा वन ऑफ द रिफॉर्म असू शकतो, पण हा खूप महत्त्वाचा आहे. समीरजी, आता बोला की सरकारच्या पातळीवर खरं तर या रिफॉर्म्सचे विचार करण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला हे आता दिसतंय की आपण एनटीए आणलंय, पण त्याचा फारसा उपयोग होत नाहीये. आपण जे आता उपाययोजना करतोय, सीबीआयचे तपास करतोय, त्या मलमपट्ट्याच आहेत. जे 24ला घडलं, जे 26ला घडलं, ते 27ला घडणार नाही याची खात्री या उपायांनी आपल्याला देता येत नाही. मग स्ट्रक्चरल रिफॉर्म्स कडे जाण्यासाठी आपण कुठलीही सकारात्मकता सरकार म्हणून का दाखवत नाही आहोत? कविताजी, बघा, एनटीए जेव्हा आणलं आणि जेव्हा एनईपी पण आणलं 2020 मध्ये, तर एक व्यापक चर्चा देशभरात झाली होती. सगळ्या लोकांचे त्याच्यात ओपिनियन घेतल्या गेले. आणि मला असं म्हणायचं आहे, अमोलजी आता नंबर सांगत होते, एक स्टॅटिस्टिक्स नाही आहे, हे विद्यार्थ्यांचं भविष्य आहे. कोणचे पेपर फुटले, काँग्रेसच्या काळात किती फुटले, इकडे किती फुटले, हा काही विषय आजच्या चर्चेचा नाही राहिला पाहिजे. आज तुम्ही आणि आम्ही जेव्हा शिकलो त्याच्यानंतर आज जो तुम्ही क्लासेसचा मुद्दा काढलेला आहे, आज शिक्षणाचा बाजार लोकांनी केलाय क्लासेसच्या संदर्भात, तर तो महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं कसं आहे, एनटीएने जी सिस्टीम लावलेली आहे ती सिस्टीम, आपण हे म्हणू शकतो की सिस्टीम परफेक्ट आहे, पण त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होत आहे त्याच्यात जर क्रिमिनल एलिमेंट्स घुसतात किंवा क्लासेसचा काही त्याच्यात हात असेल किंवा काही माफिया टोळी असेल, त्यांना हुडकून काढून त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. आज कदाचित जर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही रिफॉर्म्स करायचे असतील तर निश्चितच सरकार ते करायला तयार आहे. पण आज एखादा क्रिमिनल त्या एखाद्या सिस्टीमला जर बायपास करण्याचा प्रयत्न करतोय, याचा अर्थ नाही ती सिस्टीम बेकार आहे. त्या क्रिमिनलला आपल्याला पकडावं लागेल आणि त्याला शिक्षा द्यावी लागेल. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आज देशभरात जे विद्यार्थी आहेत त्याच्या शिक्षणात सगळ्या पालकांनी पण विचार केला पाहिजे, कॉलेजेसनी विचार केला पाहिजे की हे जे म्हणजे एक जे ट्युशन क्लासेसचं प्रस्थ आहे त्यांचे पानभर जाहिराती होतात. आणि हे आज काही 10 वर्षातला प्रकार नाहीये, हे गेल्या 20 वर्षापासून हळूहळू ट्युशन क्लासेसचं महत्व वाढत गेलं, त्यांच्यात कटथ्रोट कॉम्पिटिशन होत गेली आणि नंतर स्टुडंट पण त्या प्रेशरमध्ये येत गेले आणि क्लास चालवणारे पण त्याच्या प्रेशरमध्ये येत गेले. तर मला असं म्हणायचं आहे की आज आपले स्ट्रक्चरल रिफॉर्म जर काही करायची गरज असेल तर आज केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, आम्ही त्याच्यासाठी ओपन आहे. पण मला असं कुठेतरी म्हणायचं आहे की सिस्टीमच्या याच्यात क्रिमिनलनी जर काही त्याला हे केलं तर आपण त्या सिस्टीमला दोष देण्यापेक्षा त्या क्रिमिनलला शोधून काढणं जरुरी आहे. आणि पण मग असं असेल तर मग आपल्याला सिस्टीम रिफॉर्म मध्ये जाईपर्यंत फार वेळ लागणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल आहे. मला वाटतं आजच्या चर्चेमध्ये हरीश बुटले सरांनी जो मुद्दा सांगितला की याच्यामध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो 3 पातळ्यांवर हे करता येईल का? कारण भरपूर विद्यार्थी संख्या आहे म्हणून आपण ऑब्जेक्टिव्ह कडे जातोय. आता इतक्या मोठ्या देशामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा जर आपल्याला एकत्र घ्यायची असेल, सेंट्रलाइज्ड पद्धतीने घ्यायची असेल, तर मग हे धोके असणार आहेत. आणि मग हे धोके जर टाळता येत नसतील तर मग आपल्याला पर्याय शोधावे लागणार आहेत. कारण एवढ्या विद्यार्थ्यांना आपण एका साथ आउट तर नाही करू शकत. त्याच्यासाठी एक चालणी प्रक्रिया तर करावी लागणार आहे. आणि ती चालणी प्रक्रिया करताना जर हे सवाल उपस्थित होत असतील तर मग प्रक्रियेमध्ये बदल करावे लागणार आहेत. सवाल हा आहे की ते बदल करण्यासाठी आपण इच्छुक आहोत का, आपण सकारात्मक आहोत का?
2-4 जणांना मला एक पकडून कुणी महत्त्वाचा- पेपर फोडला हे जर आपण शोधून काढलं तर ठीक आहे, मलमपट्टी होईल, पण त्यानं मूळ आजार बरा होणार नाहीये. हे जोपर्यंत आपलं सरकार लक्षात घेत नाही तिथपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. वेळ संपली. मला कल्पना आहे बुटले सर आपल्याला बोलायचं होतं, पण माझ्याकडे आता वेळ पूर्ण संपलेली आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.